पुस्तकं जीवन समृद्ध करत असतात. पुस्तकं विचाराची परिपक्वता देत असतात आणि असंच एक पुस्तक आज आपल्या भेटीला येत आहे. ग्रंथ जयाच्या साथी, ग्रंथ जयाच्या हाती. या पुस्तकाच्या लेखिका अलकनंदा घुगे आंधळे मॅडम यांच्या वडिलांना सुद्धा विनंती आहे की आपण व्यासपीठावर अर्धा कोयता या कथासंग्रहाचं प्रकाशन मान्यवर अतिथींच्या हस्ते संपन्न होत आहे. ग्रंथ जयाच्या हाती, ग्रंथ जयाच्या साथी, ग्रंथ उजळती अज्ञानाच्या अंधाराच्या राती. या ग्रंथाच्या तेजामधुनी जन्मा येते क्रांती, ग्रंथ शिकविते माणुसकी, ग्रंथ शिकविते शांती. अर्धा कोयता या कथासंग्रहाचा प्रकाशन जे आहे ते मान्यवर अतिथींच्या हस्ते संपन्न झालेलं आहे. अर्धा कोयता या कथासंग्रहावर भाष्य करण्यासाठी मी आमंत्रित करतोय प्राध्यापक डॉक्टर विशाल तायडे सर, वरिष्ठ अधिव्याख्याता, प्रादेशिक विद्या प्राधिकरण. बाल साहित्यिक आहेत. प्राण्यांचे व्हॉट्सअप व इतर कथा, त्याचप्रमाणे छोट्या राजांची मोठी गोष्ट हा इत्यादी बालकथासंग्रह प्रकाशित. त्याचप्रमाणे मॅक्झिम गोर्की यांच्या श्रेष्ठ कथा अनुवादित पुस्तक, आय एम विद्या अनुवादित पुस्तक, प्रेमचंद यांच्या श्रेष्ठ कथा अनुवादित पुस्तक आणि लहान मुलांसाठी प्रेमचंद यांच्या श्रेष्ठ बालकथा, त्याचप्रमाणे महाराजा सयाजीराव गायकवाड यांचं जीवनचरित्र इत्यादी अनेक पुस्तकांचे धनी असलेले मान्यवर अतिथी आपल्याला लाभलेले आहेत. मी डॉक्टर विशाल तायडे सर यांना विनंती करतो की त्यांनी आज या पुस्तकावर आपलं भाष्य प्रतिपादन करावं. धन्यवाद सर. आजच्या या प्रकाशन सोहळ्याचे अध्यक्ष गुरुवर्य डॉक्टर दादा गोरे सर, ज्यांच्या हस्ते आपण हा प्रकाशनाचा कार्यक्रम इथे आयोजित करा, ते दुसरे माझे गुरुवर्य डॉक्टर ऋषिकेश कांबळे सर. या कथासंग्रहाच्या लेखिका अलकनंदा घुगे आंधळे मॅडम. सभागृहातही अनेक मान्यवर इथे उपस्थित आहेत. त्यामध्ये डॉक्टर महेश करात सर, डॉक्टर दैफळे सर, ज्येष्ठ कथाकार आणि कादंबरीकार उत्तम बावस्कर सर. महाराष्ट्रामध्ये कीर्तनाच्या क्षेत्रात एक महत्त्वाचं नाव आणि शैक्षणिक कीर्तन असा एक प्रयोग जे करतायत असे डॉक्टर प्रमोद कुमावत सर. आमचे बटुळे दादा, पुण्याहून खास आलेले आमचे स्नेही आंधळे सर, कवयित्री आशा खडतरे मॅडम, अतकरे साहेब, दानी सर, टाकणे सर आणि इतर सर्व मान्यवर मित्रांनो. आजचा हा कथासंग्रह वाचल्यानंतर मॅडमनी त्यांच्या मनोगतामध्ये जे एक छान वाक्य आता इथं आपल्यासमोर ठेवलं की हे पुस्तक लिहिण्यासाठी मी माणसं वाचली, असं त्या म्हणाल्या. मला वाटतं हा धागा धरून जरी आपल्याला बोलायचं ठरलं, मी थोडक्यात माझं जे काही आकलन आहे या पुस्तकाचे ते तुमच्यासमोर ठेवणार आहे. हा धागा जरी धरून आपल्याला पुढे बोलायचं झालं तरी या अर्धा कोयता पुस्तकातील सर्व कथा या खरोखर आपल्याला जिवंत माणसांच्या कथा आहेत. म्हणजे या परिसरात जर तुम्ही कधी राहिलेला असाल, म्हणजे नोकरीच्या योगाने मला या अंबड तालुक्यातील या परिसरामध्ये राहण्याचा योग आलेला आहे. त्या 25-30 गावामधील म्हणजे जेव्हा मी कथासंग्रह वाचत होतो ते सगळं मी पाहिलेलं आहे असं मला जाणवत होतं. इतकं ज्वलंत वास्तववादी लेखन मॅडमनी या ठिकाणी केलेलं आहे. 160 पृष्ठांचा हा कथासंग्रह आहे, ज्यामध्ये 18 कथा त्यांनी गुंफलेल्या आहेत. साधारणतः 4 ते 6 पानांचा एक कथा असं त्याचं स्वरूप आहे. या कथांचं वैशिष्ट्य मला एक जाणवतं की मॅडमची शैली ही पाल्हाळी किंवा प्रासादिक अशी स्वरूपाची नाही. त्या सरळ विषयाला भेटतात आणि जे काही सांगायचं आहे त्या विषयाच्या अनुषंगानं ते सरळपणे थेटपणे आपल्या वाचकांपर्यंत कसं पोहोचता येईल अशी एक प्रकारची त्यांची एक शैली आहे. मॅडम या प्राथमिक शिक्षिका आहेत. मला वाटतं हे अधोरेखित करायला हवं. ते यासाठी की जेव्हा एखादा प्राथमिक शिक्षक वाचन लेखनाकडे वळतो तेव्हा ते त्याच्यापुरता सीमित राहत नाही. प्राथमिक शिक्षणाच्या सहवासामध्ये जे चिमुकले बालक असतात त्या बालकांची एक सवय असते, ते अनुकरण प्रिय असतात
आणि हे बालक जास्त अनुकरण हे त्यांच्या आई वडिलांपेक्षा त्यांच्या शिक्षकांचं, त्यांच्या सरांचं आणि बाईचं करत असतात. जेव्हा माझा एखादा प्राथमिक शिक्षक हे लेखन, वाचन अशा कौशल्यांकडे वळतो आणि त्यामध्ये असं काहीतरी सबस्टॅन्शियल कॉन्ट्रीब्युशन देतो, तर निश्चितच तो एक चांगला वारसा हा त्यांच्या विद्यार्थ्यांपर्यंत जात असतो. त्यामुळे मॅडमचं मला त्या दृष्टीने विशेष असं कौतुक करावंसं वाटतं की निश्चितच हा त्यांचा जो छंद आहे, त्यांची जी आवड आहे ती त्यांच्या मुलांपर्यंतही, त्यांच्या विद्यार्थ्यांपर्यंत ही झिरपत जाणार आहे. या संग्रहातील बहुतांशी कथा जसं मॅडमनी प्रस्तावने ते मांडलेलं आहे की 1991 ते 2010 या कालखंडातील आहे. मित्रांनो, हे 2 दशकं जर बघितली तर हा एक सित्तांतराचा कालखंड आहे. म्हणजे 1991 नंतर आपल्याकडे खौजा धोरण आलेलं आहे देशामध्ये. खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण अशा या कालखंडामध्ये जेव्हा सगळ्या देशामध्ये असं मानलं जात होतं की आपला देश हा 21वे शतक उजाडण्याच्या आतच ती सगळी स्वप्न पाहत आहे असं एकीकडं बघितल्या जात होतं. त्याच वेळी ग्रामीण भागामधील आपला जो शेतकरी आहे, जो ऊसतोड कामगार आहे, जो मजूर आहे, त्याच्या जीवनामध्ये हे खौजा कुठं चाललेलं नव्हतं. या कथा जर तुम्ही वाचल्या तर तुमच्या लक्षात येईल की वरच्या स्तरावर कितीही मोठी धोरणं जर आपण केलेली असली तरी ती खालच्या माणसापर्यंत जायला खूप दीर्घ असा कालावधी जावा लागतो. आता या कथेमधील जे काही गावं त्या आज जरी तुम्ही तिथं गेलात तरी 1991 मध्ये जी स्वप्न पाहिलेली होती आपल्या देशानं ती इथपर्यंत आलीत का, तर तुम्हाला एक प्रश्नांकित करणारं चित्र तिथं दिसेल असं मला वाटतं. त्यामुळे हा विचारही या कथासंग्रहातून मांडलेला जो आहे मॅडमनी, मला तो फार महत्वाचा वाटतो. या संग्रहाचं आणखी एक वैशिष्ट्य मला जे जाणवलं, बहुतांशी कथा या स्त्रीवादी आहेत. स्त्रियांना एक नायक उभं करत मॅडमने या कथा मांडलेल्या आहेत आणि त्यांनी उभी केलेली स्त्री ही अतिशय सशक्त अशी स्त्रीचा आहे. त्यांची प्रत्येक नायिका, या कथासंग्रहातील प्रत्येक नायिका जी आहे ही विपरीत परिस्थितीला सामोरं जात ही अतिशय समर्थपणे, सक्षमपणे ती परिस्थिती फेस करते आणि एक विनर म्हणून ही उभी राहते असं आपल्याला इथं दिसून येतं. उदाहरण सांगायचं, दंश नावाची एक त्यांची फार चांगली अशी कथा आहे. त्या कथेची जी नायिका आहे शारदा, त्या शारदाच्या पतीला सापाचा दंश होतो आणि मग त्याचा जीव वाचवण्यासाठीची तिची जी धडपड आहे ही लेखिकेने अतिशय संवेदनशीलपणे इथे मांडलेली आहे. आणि कोणत्याही परिस्थितीत कोलमडून न जाता या परिस्थितीवर कशी मात करायची ही वृत्ती या शारदामध्ये दिसून येते. तिथं लेखिका म्हणते की बाईची जात म्हणजे एक अजब रसायन असतं. एरवी थोड्याशा कारणाने मुळमुळू रडेल, पण मोठमोठ्या संकटात तिच्या अंगी कुठून एवढं बळ येत असावं देव जाणे. अशा प्रकारची एक समर्थ अशी नायिका त्यांनी इथं उभे केलेली आहे. जे शीर्षकाचं कथा आहे, शीर्षक कथा आहे अर्धा कोयता. या कथेतील नायिकाही अशीच आहे बघा. यातील जी नायिका आहे कांता, त्या संदर्भात लेखिका असंच काही म्हणते की कुणाच्या भरोशावर राहण्यापेक्षा स्वतःच कणखर झालेलं बरं नाही का? पुरुषापेक्षा स्त्री जास्त कणखर असते असे कितीतरी जीवघेणे प्रसंग तिच्या आयुष्यात येतात. मग ती शिकलेली असो की नसो, ताण आला म्हणून ती कधी व्यसनाधीन होत नाही किंवा आत्महत्या करत नाही. उलट ती जीवावर बेतणारे ते प्रसंगच तिला अधिकाधिक मजबूत करत असतात. अशा प्रकारची ती स्त्री त्यांनी उभी केलेली आहे. मला वाटतं हा फार महत्वाचा पैलू या ठिकाणी मॅडमने ठेवलेला आहे. आता यातील संवाद मला फार महत्वाचे वाटते. या कथासंग्रहातील संवादात्मक शैलीतील ज्या कथा आहेत त्यातील संवाद हे साधारणतः त्या भागातील ग्रामीण क्षेत्रामध्ये जी काही भाषा बोलली जाते, बोलीभाषा बोलली जाते, त्यामध्ये मॅडमनी हे संवाद लिहिलेले आहेत. आणि इतके चांगल्या दर्जाचे हे संवाद आहे की जणू ही पात्र आपल्या समोर उभे राहून बोलतात की काय असं आपल्याला वाटावं, इतक्या उत्तम रीतीने त्यांनी हे संवाद लिहिलेले आहे. बोलीभाषेचाही वापर हा फार चांगल्या प्रकारे या कथासंग्रहामध्ये केलेला आहे. म्हणजे बोलीभाषेच्या बाबतीत असं असतं की जर आपल्याला त्या बोलीभाषेचा परिचय नसेल तर अनोळखी वाचकाला आकलनासाठी अडचण जाऊ शकते. अशा वेळी कथा लेखकाची किंवा साहित्यकाची हे कौशल्य असते की तो किती सहजतेने ती भाषा त्या लेखनात पेरतो. तर मला वाटतं मॅडमला हे कौशल्य फार चांगल्या प्रकारे जमलेलं आहे.
आणि वाचनाच्या ओघात आपल्याला कुठेही बोलीभाषेतील जे शब्द आहे त्याची अडचण जाणवत नाही. त्या समर्थपणे त्यांनी हे भाषा तिथं वापरलेली आहे. यातील काही कथा, जसं मॅडमने आता बगीचा कथाची जी पहिली कथा आहे, बगीचा कथेचा उल्लेख केलेला आहे. खरोखर आजही ग्रामीण भागामध्ये ही परिस्थिती आहे. म्हणजे हेवे दावे अहंकार हे इतक्या टोकाला पोहोचलेले असतात की आपली वडिलोपार्जित संपत्ती ही लोक त्यासाठी ते घालवायला बघतील पण अहंकार सोडायला तयार होणार नाही. अशा प्रकारचं एक चित्रण त्यांनी त्यात आता सांगितलंच की त्यांच्या घरातलंच ते उदाहरण आहे. अशा प्रकारचं चित्रण आपल्याला इथं बघायला मिळतं. एक आणखी मला एक कथा त्यांची आवडली, नकोशी नावाची एक कथा आहे. त्यामध्ये सावतराईचं एक पात्र त्यांनी उभं केलेलं आहे. साधारणतः साहित्यामधून, चित्रपटामधून किंवा आपण आजूबाजूला बघताना आपल्याला सावतराई जर समोर आली का एक क्रूर चेहरा आपल्या समोर उभा राहतो. मात्र या नकोशी मधली जी आई त्यांनी उभी केलेली आहे ही याच्या अगदी विपरीत आहे. म्हणजे तुम्हाला शेवटी जाणवेल की अतिशय प्रेमळ सावतराई जरी असली अतिशय प्रेमळ अशी ही त्या नकोशीची आई. मला वाटतं हे फार चांगलं उदाहरण त्यांनी इथं ठेवलेलं आहे. आणि अशा प्रकारे साहित्यामधून हे वेगळेपणा जो मॅडमनी मांडलेला आहे तो मला या ठिकाणी एक महत्वाचं वाटतं. अर्धा कोयता ही शीर्षकथा ही तशीच आहे, अतिशय महत्वाची मला ही कथा वाटते. कारण जेव्हा मॅडमनी पुस्तक माझ्याकडे दिलं तेव्हा अर्धा कोयता, याला कोयता का नाही म्हटलं, अर्धा कोयता का म्हटलं असा मला प्रश्न पडला होता. कथा जेव्हा वाचली तेव्हा लक्षात आलं की याला अर्धा कोयता म्हणतात. आपण निश्चित पुस्तक खरेदी करून वाचावं आणि समजून घ्यावं की अर्धा कोयता काय आहे. तर फार चांगली ही कन्सेप्ट तिथं मॅडमनी ठेवलेली आहे की आपले अब्रू वाचवण्यासाठी एखादी स्त्री किती कणखर बनू शकते आणि किती सक्षमपणे ही परिस्थितीला फेस करू शकते. अशा प्रकारे या एकूणच 18 कथा ज्या आहेत या 18 कथांमधून आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या ज्या काही घटना आहेत, जी काही माणसं आहेत, जी काही त्यांचे वृत्ती प्रवृत्ती आहे, या अतिशय नेमकेपणानं मोजक्या शब्दामध्ये मॅडमने प्रत्येक कथेमध्ये या आपल्या समोर ठेवलेल्या आहेत. ज्याच्यातून आपल्याला हा परिसर किंवा ग्रामीण भागातील किंवा ऊसतोड मजूर प्रामुख्याने जो त्यांच्या लेखनाचा विषय आहे, हे सर्व गोष्टी आपल्या समोर येतात. आणि एक चांगली कथा लेखिका आपल्या समोर मॅडमच्या रूपाने उभी राहते. मॅडमच्या या पुस्तकाच्या अनुषंगाने काही नोंदी मला आपल्या समोर ठेवायच्या होत्या, त्या मी आपल्या समोर या ठिकाणी ठेवलेल्या आहेत. मला आणखी कौतुक करावं असं वाटेल आमचे स्नेही आंधळे साहेबांचं. ते अतिशय म्हणजे मी पाहतोय त्यांची धडपड या संग्रहाच्या निमित्ताने हे संग्रह तयार व्हावा, तो प्रसिद्ध व्हावा, प्रकाशनाचा कार्यक्रम व्हावा, यासाठी ते काही जे धडपड करतायत त्यांचं निश्चित कौतुक या ठिकाणी करायला पाहिजे. आणि आपण मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो. धन्यवाद.